एका दुर्घटनेमध्ये घरचा जो करता पुरुष आहे त्याचा त्यामध्ये जर मृत्यू झाला तर एकंदरीत एक घरची परिस्थिती आहे ती मात्र हालाकीची होते आणि त्याचा आर्थिक असेल किंवा मानसिक त्रास असेल ह्या मोठ्या प्रमाणामध्ये घरच्या मंडळींवरती होतो आणि असंच एक प्रकार आता पुण्यातील काही दिवसापूर्वी मोशीतील कचरा दुर्घटना जी झालेली होती त्यामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर 9 यामध्ये लोक जे होते ते मृत पावलेले होते आणि त्यामध्ये 8 लोक हे आहेत जे गंभीर जखमी झालेले होते आणि यामध्येच जो आहे जो नागेश गायकवाड आहे तो देखील मृत पावला होता. मात्र हा जो नागेश गायकवाड आहे त्याच्यानंतर त्याची जी पत्नी आणि 2 मुलं देखील होते. मात्र अ, काल जी त्याची पत्नी आहे त्या पत्नीने त्याच्या राहत्या घरी गळफास घेतल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे. आता हे नेमकं पूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. एकंदरीत नागेश गायकवाड याची जी पत्नी आहे हिने आपल्या राहत्या घरी कोणी नसते वेळेस ती घरी आली आणि त्यानंतर तिने दरवाजा लावून आपला आत्महत्या केली आणि त्यानंतर काही वेळाने म्हणजेच काही तासाने तिच्या जे घरची मंडळी आहेत ते तिला भेटण्यासाठी आले होते आणि त्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा तिला आवाज दिला. मात्र काही केल्यास्तव ती काही दरवाजा उघडत नव्हती. त्यानंतर त्यांना काही संशय आला आणि त्यानंतर त्यांनी घराचं कुलूप आहे ते तोडलं आणि आत प्रवेश केला आणि प्रवेश केल्याच्यानंतर त्यांना जे भयावह चित्र चित्र दिसलं त्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन लावला आणि पोलिसांनी आल्याच्यानंतर आता त्या ठिकाणी पंचनामा केलेला आहे आणि आता ही जी 23 वर्षाची जी सोनाली आहे आणि हिच्या पश्चात आता 2 मुले देखील आहेत आणि एकंदरीत असं म्हटलं जातं की नागेशच्या गेल्याच्यानंतर ती डिप्रेशनमध्ये होती आणि त्यानंतर तिने हे पाऊल उचललेलं आहे. मात्र आता पोलिसांकडून याचा तपास देखील केला जातोय. नेमकं प्रकरण काय आहे आणि ही एकंदरीत ही जी सुनीता आहे आणि हिने का असं हे पाऊल उचललेलं आहे? कारण एकंदरीत ही जी सोनाली आहे ही मोशीच्या दुर्घटनेनंतर जे कामगार आहेत त्याच्यानंतर तिचा जो पती होता त्या पतीच्या जाण्याच्या नंतर तिच्या मनावरती मोठा गंभीर एकंदरीत याचा प्रभाव पडलेला होता आणि त्यामुळे एकंदरीत तिने हे पाऊल उचललं आहे का असा देखील पोलिसांकडून आता सवाल केला जातोय. आपण जर पाहिलं तर 8 जुलै रोजी मोशी कचरा डेपोमध्ये जो कचऱ्याचा जो डोंगर वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पाचा प्रशासकीय इमारतीवर कोसळला होता आणि या दुर्घटनेमध्ये एकंदरीत 9 कामगारांचा मृत्यू झाला होता आणि 8 जण यामध्ये जखमी देखील झाले होते आणि बचाव कार्य जे असतील NDRF असेल किंवा भारतीय सैन्य दल, अग्निशामक दल यांच्यामार्फत करण्यात आलेलं होतं. मात्र या दुर्घटनेनंतर ते जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती देखील गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता आणि प्रशासनाच्या मार्फत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देखील या ठिकाणी दिलेले आपल्याला पाहायला मिळाले होते आणि एकंदरीत हे मृत कुटुंबियांना याची आर्थिक मदत देखील देण्यात आलेली आहे आणि कंपनीकडून प्रत्येक कुटुंबाला 40 लाख रुपये तर महापालिका आणि राज्य शासनाकडून देखील मदतीचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं होतं आणि आता याशिवाय मुलांचा खर्च असेल, शिक्षणाचा खर्च असेल किंवा कौटुंबिक एका व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरी देण्याचं देखील या ठिकाणी कंपनीने स्वीकारलेली होती ही बाजू. एकंदरीत आता एवढंच सगळं असल्यावेळी देखील मात्र ही जी आत्ता सोनाली आहे हिने मात्र आत्महत्या का केली आता याचा छडा देखील आता पोलिसांच्या वतीने लावण्यात येणार आहे. आता हिच्या पश्चात 2 मुलं आहेत त्यानंतर या ठिकाणी आता त्यांचा देखील सांभाळ कोण करणार असे आता असंख्य प्रश्न देखील पोलिसांसमोर देखील आता समोर आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट पूजासोबत अमित मुंडे, पुणे.